आजची प्रभात आपल्याला नवी दिशा देणारी आहे. जय जय रघुवीर समर्थ. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. मी अनुराधा अनिरुद्ध आष्टीकर. आपण सर्वांचं आतुरालयाच्या यशस्विता या कार्यक्रमामध्ये परत एकदा मनपूर्वक स्वागत करते. कसे आहात सगळे? दर रविवारची यशस्विता कार्यक्रमाची वाट बघतात ना? अनेक लोक आम्हाला रिप्लाय देत आहात की यशस्विता कार्यक्रम हा अतिशय उत्तम उपक्रम आहे आणि यामधनं आम्हाला खूप छान छान तऱ्हेचं मार्गदर्शन सरांकडून मिळत आहे. तुमच्या आमच्या मनातले अनेक प्रश्न आपण सरांना विचारत असतो आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत असतो. आज एक खूप वेगळा प्रश्न माझ्या मनात आला आहे, आपण तो सरांकडून जाणून घेऊया. हा सर, एक वेगळा प्रश्न असा मनात आला माझ्या की सध्या लग्न सराई सुरू आहे. तुळशीचं लग्न झालं की आपल्यामध्ये लग्न कार्य करायला मोकळीक मिळाली असं म्हटलं जातं. त्यानंतर सगळे मुहूर्त असतात. कोरोनाच्या काळामध्ये बराच काळ लग्न कार्य थांबले होते, तेही लोक आता घाईगर्दीने सगळं ओळखून घेत आहेत. या लग्न कार्यामध्ये एक शब्दप्रयोग काही वेळा ऐकायला मिळतो, तो म्हणजे मांडव लागला. आणि मांडव लागला म्हणजे काय तर काही लोक अचानकपणे त्या मांडवातली आजारी पडतात. मग आपण त्याला म्हणतो की दगदग झाली का, अमुक झालं का, पण परिणाम हा असतो की लोक आजारी झालेली आहेत, मांडव लागला आहे असं म्हटलं जातं. काय कारण असेल हा मांडव लागण्याला? छान, तुमच्याकडे प्रश्न मात्र छानच येतात. लोकसंपर्क खूप आहे आणि सतत लोक काही ना काही तुमच्याशी बोलत असतात. तसे कोणाकडचे प्रश्न किंवा तुम्हाला सुचलेले प्रश्न, पण या यशस्विताच्या माध्यमातून लोकांच्या मनात असलेले बरेच डाऊट आपण क्लिअर करतो. खरंय. लोकही छान रिस्पॉन्स देतात त्या गोष्टीला. रविवार सकाळ, नवीन विषय, लोकांच्या नवीन कल्पना आणि त्यांना मिळालेली नवीन उत्तरं, पण ही सगळी प्रॅक्टिकल असतात. आता तुम्ही जसं सांगितलं मांडव लागणे, हल्लीच्या काळात तर मांडव हा प्रकार कमी झाला. शहरांमध्ये तर नाहीच. गावांमध्ये असं होतं की घरात लग्न असायचं आणि दारात मांडव घातला जायचा आणि मांडव इंडिकेट करायचा की यांच्याकडे काहीतरी शुभ कार्य आहे. किती मोठा भाग होता बघा. आता ही शुभ कार्य म्हणजे काय? लग्न असतं, मुंजी असतात, ह्याच्यामध्ये मांडवाचं महत्व फार. आणि या महत्वामधनं आज आपण असं म्हणू की शहरी वातावरण बघता हॉल आले. नकळत हॉल पण मांडवच आहे. हे आपण बुक केलेला असतो. सगळं कॉन्ट्रॅक्टवर जरी दिलेलं असलं तरी धावपळ असतेच. मग ज्या वेळेला ही लग्न कार्य असतात त्यावेळेला तिथे एक छान वातावरण तयार होणं अपेक्षित असतं. छान वातावरण म्हणजे काय तर आपण म्हणू की एक पॉझिटिव्ह एनर्जी तिथे असली पाहिजे. ही क्रिएट केली जाते का? कारण तिथेही धुसफूस असते हो काही वेळेला. बरोबर. माझा मान नाही झाला, मला अमुक नाही मिळालं, मला विचारलंच नाही, आणि हे सगळे आपलेच नातेवाईक. तिथे काहीतरी धुसफूस होते, मन दुखावली जातात, वातावरण दूषित होतं. आपण असं म्हणतो की दोन कुटुंब एकत्र येणार आहेत, मग किती आनंदाची गोष्ट आहे. आणि ही कुटुंब एकत्र येणं यासाठी आपण सगळे साक्षी आहोत.
पण साक्षीदार म्हणून काय करतो का? काही नाही. अगदी तुम्हाला सांगतो, कोकणामध्ये दौऱ्यावर होतो आणि त्यावेळेला एका हॉटेलमध्ये उतरलो होतो. त्यांचाच लग्नाचा हॉल होता. एक दिवशी सकाळी मी त्या ग्रस्तांशी गप्पा मारत असताना काही लोक आले आणि हॉलची चौकशी केली. तर त्यांनी सांगितलं की माझ्या हॉलचे काही नियम आहेत आणि ही नियमावली वाचा, पटलं का हॉल बुक करू, डेट तुम्ही सांगता ही आहे. मला आश्चर्य वाटलं. नियमावली? ही नियमावली काय असेल? उत्सुकता खूप होती. पण मी म्हटलं मला पण एक कागद देता. ते मला म्हणाले तुम्हाला सगळं माहिती आहे. याच्यामध्ये एकच वेगळा भाग आहे की आमच्या हॉलमध्ये अक्षरा टाकायला आम्ही देत नाही. म्हटलं का बरं? तर मला एवढे तांदूळ फुकट घालवण्यापेक्षा गोरगरिबांना जेवायला द्या ना. हे त्यांना म्हटलं देता का असं गोरगरिबांना जेवायला? ते मला माझा विषय नाही आहे. जो लग्न करतोय त्यांनी एवढे तांदूळ गोरगरिबांना वाटावेत. म्हटलं त्यापेक्षा असं करू शकतो ना, गोरगरिबांना लग्नात जेवायला बोलवावं. तांदूळ नुसते देऊन काय करणार हो? गोरगरीब आहेत, त्यांच्याकडे वरण करायला पण काही नसेल, भातावर काहीतरी घ्यायला पाहिजे ना. पण जर असंच चांगलं कार्य करायचं आहे तर 5 गरिबांना बोलवा आणि छानपैकी सुग्रास लग्नाचं जेवण द्या. हे 5 गरीब काय करतील? आशीर्वाद देऊन जातील. बघा, ज्या दोघांचं लग्न होणार आहे ना, त्यांच्या आयुष्यामध्ये अशा त्रयस्थ लोकांनी जर आशीर्वाद दिले तर त्यांचा प्रपंच किती छान चालेल. आज आपण या प्रपंचांचा विचार केला तर अनेक लग्न 2-3 वर्षानंतर तुटतायत. आज डिवोर्सचं प्रमाण किती वाढलंय बघा. या सगळ्याला काय कारण आहे? तर अगदी सोपी गोष्ट आहे की लग्नामध्ये अक्षदा डोक्यावर पडत नाहीत. मग हे जे लोक सांगतात की आम्ही नाहीच अलाव करत, नाही करत, कारण काय? झाडायला लागतं. एक काम वाढतं म्हणून अनेकांच्या जीवांशी हे लोक खेळतायत, अनेक संसार हे लोक मोडतायत. आणि त्यात दुसरी गोष्ट म्हणजे काय? तर आधुनिक युग, आधुनिक पिढी सुद्धा हेच म्हणते की तांदूळ फुकट घालवण्यापेक्षा कोणाला तरी द्या. निसर्गाने प्रत्येक गोष्टीला एक कारण दिलेलं आहे, एक काम दिलेलं आहे. जर ह्या तांदूळांना फुकट जायचंय तर ते फुकट गेले तरच त्याचा फायदा होणार आहे. हे वाचून वाचणार आहेत का? अहो, पैसे सुद्धा वाचून वाचत नाही, ते तांदूळ काय वाचणार आहेत? काही वाचत नाही. पण ज्या वेळेला ह्या अक्षदा मंत्रवल्या जातात आणि डोक्यावर पडतात त्यावेळेला सकारात्मक ऊर्जा तिथे तयार होते. किती छान भाग आहे बघा. पण ही सकारात्मक ऊर्जा तयार होते हीच कल्पना लोकांना नाही आहे. लोक एकच सांगतात, फुकट जात. फुकट जात नाही ते. मग याच्या बदली त्यांनी काय आणलंय? करायचं आहेच, पण बदली काय आहे? तर आम्ही फुलं उधळतो म्हणतो. काय हिंमत आहे लोकांची हो आज फुलं उधळायची? कोणी फुलं उधळत नाही, फुलांच्या पाकळ्या उधळतात. पाकळ्यांमध्ये मुळात जीव किती, आणि ह्या पाकळ्या दुसऱ्या क्षणाला पायदळी असतात. त्यांची ऊर्जा संपते आणि जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती अख्ख्या हॉलमध्ये पसरते, मानवात पसरते. तांदूळ ज्या वेळेला पडतात, अक्षदा ज्या वेळेला पडतात, त्याही वेळेला ह्या अक्षदा अख्ख्या हॉलमध्ये पसरलेल्या असतात आणि नकारात्मक ऊर्जाची हिंमत नाही आत यायची, कारण इतकी सकारात्मक ऊर्जा वाढलेली असते की तिथे खूप छान अनुभव यायला लागतात. यामुळे कोणी आजारी नाही पडणार. लोकांचा भाग असा आहे की ह्याच्याऐवजी हे कुठल्याही गोष्टीला पर्याय नाही. ज्या तऱ्हेने पूर्वी सांगितलंय त्याच्या मागे काहीतरी अर्थ होता, त्याच्या मागे त्यांचा अभ्यास होता. आज सायंटिस्टने आम्हाला सांगितलं हे असं होतं तर आम्ही बिलीव्ह करतो. आमचे गुरु, आमचे संत, आमचे महात्मे
आणि आमचे ऋषीमुनी हे खरंच सायंटिस्टच्या पलीकडे होते. त्यांनी सगळ्याचं संशोधन करून आपल्याकडे या गोष्टी मांडल्या आहेत, खरंय. पण याचा विचार आम्ही नाही करत. बुरसटलेल्या युगामध्ये आम्ही वावरतो अशी लोकांची कल्पना आहे. आधुनिक युगाने काय केलंय हो, खरंय. बदल झाले पाहिजेत, पण विचार करून बदल करा. याचे परिणाम पुढे काय होतात हे करण्यासाठी अभ्यास पाहिजे. बरोबर. मग 10 वर्ष लग्न झाल्यानंतर वॉच करता का कोण कोणाला कसा संसार चाललाय? खरंय. नाहीच करणार. मग काय आपण अभ्यास करणार या गोष्टीचा? नाही होऊ शकत. मग जर आपल्याला अभ्यास करता येत नाहीये तर रूढी परंपरा पूर्वीच्या आहेत ह्या पाहा. खरंय. किती छान वाटेल बघा. खरंय. खरंय. तांदूळावर पाय पडले ना तरी पॉझिटिव्ह एनर्जीच क्रिएट होते, निगेटिव्ह काही येणार नाही. बरोबर. आणि तुम्हाला गमतीचा भाग सांगतो, गर्दी खूप असते, 2-3 माणसं येतात लग्न कार्यात. खूप लांब बसलेला माणूस जेव्हा अक्षता टाकतो तेव्हा त्या नवरदेवापर्यंत पोहोचत नाही. मग अधेमध्ये कोणाच्या तरी डोक्यावरच पडतात. मग माझ्यासारखी टवाळ मुलं त्या वेळेला होती, जे बघायचे कोण टाकला मध्ये माणूस आहे का, तर त्याच्या मागे उभं राहून अक्षता त्याच्या डोक्यावर टाकायची. कळत नव्हतं अक्षतेचं महत्व काय, अमुक काय, पण त्या माणसाला त्रास द्यायचा एवढी इच्छा होती. मग तो वळून रागाने मागे बघायचा. मग आपण सुद्धा मागे बघायचं की कोणी टाकली. त्यालाही कळत नाही, आपल्यालाही कळत नाही. आपलं काम चालू असतं, अक्षता मारत असतो त्याच्यावर. बरोबर. मग ह्या ज्या अक्षता हॉलमध्ये पडत असतात ह्यांनी फरक पडलेला असतो. आता हे लग्न झाल्यानंतर तिथे सनई चौघडे वाजतात. सनई चौघडे आतमध्ये वाजल्यामुळे त्याचा भाग काय येतो, तर जी काही नकारात्मक ऊर्जा थोडी प्रमाणात आत राहिली असेल ती सगळी बाहेर निघून जाते. कारण एवढा आवाज होतो. आता हा सनई चौघडा तुम्ही म्हटला तर तुम्ही म्हणाल आम्ही कॅसेटवर पण लावतो आणि त्याचाही आवाज होतो, त्याचे परिणाम होणार नाहीत. ते वाद्य तिथे वाजलं पाहिजे. आपण असं म्हणतो की लोक फटाके लावतात. कशाला फटाक्यांसाठी पैसे खर्च करता? युट्यूबवर टाकले फटाक्यांचा आवाज पाहिजे तर किती प्रकारचे आवाज मिळतील बघा. मग त्याच्यात तो आनंद मिळणार आहे का? नाही मिळणार. ते कृत्रिम आहे. तुम्ही या तऱ्हेने जेव्हा काही करता, आपण सनई चौघडे बंद झाले, आता बँड वाले सुद्धा दुकानं बंद करायला लागले. पण ह्या गोष्टी मागे काय महत्व होतं हे लोकांना माहित नाही. मी असं म्हणेन लग्न करताय खूप छान गोष्ट आहे, मग अशा वेळेला पवित्र गोष्टी तिथे करायला सुरुवात करा. मग इथे आपण म्हणू की सिनेमातली गाणी लावतात, त्या गाण्यांना सुद्धा अर्थ असतो का याचा विचार करत नाही. म्हणजे लग्न कार्य चालू असतं आणि गाणं असतं विरहाचं. का तर म्युझिक चाललंय, नाचण्यासाठी नाहीये, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी या गोष्टी असतात. सनई चौघड्यांमध्ये असं घडत नाही. ते छान ठेका धरून काहीतरी वाजवतात, नाट्यसंगीत वाजवतील, देवधर्माची गाणी वाजवतील. मग ह्याच्यामध्ये वातावरण पवित्र राहू शकतं. पण या कल्पना हल्ली बाजूला सरत गेल्या आणि आधुनिक युग या ह्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी शॉर्टकट्स ना गेलो. पण इथे काय होतं, तर इथे तुम्ही म्हणता हा भाग सुरू होतो, मांडव लागला. कारण नकारात्मक ऊर्जा आतमध्ये सतत खेळते. मी जेव्हा कोणाच्याही लग्न समारंभांना जातो आणि आतुरालयातले काही लोक जर माझ्याबरोबर असतील, त्याच्यामध्ये सुद्धा रेकी शिकलेले, तर मी या लोकांना सांगतो की या हॉलला किती दार आहेत, सगळ्या दारांमध्ये उभे राहा, कव्हर करून टाका दार. जास्त असाल तर दोघं दारांमध्ये उभे राहा आणि रेकी प्रोटेक्शन्स या हॉलला टाकून द्या, जेणेकरून नकारात्मक विचार किंवा नकारात्मक ऊर्जा आतमध्ये येणारच नाही. वातावरण प्रसन्न राहतं. लग्न झालं, चौघडा चालू झाला, आतली जी काही थोडीफार नकारात्मक ऊर्जा असते ती निघून जाते आणि वातावरण पवित्र होतं. मांडव लागण्याचा भाग येणारच नाही. आपण रिलेट करतो की हे काम जास्त करतात म्हणून त्रास झाला असेल, तसा भाग नसतो. तो मांडव त्यांना लागतो. नवरा नवरीला सुद्धा मांडव लागतो. मग हे न लागण्यासाठी छानपैकी प्रोटेक्शन द्या, छानपैकी अक्षरा टाका. जो हॉल तुम्हाला सांगेल की आमच्या इथे अक्षरा टाकायला बंदी आहे,
तुम्ही त्या हॉलवर बंदी करा. हॉल कमी आहेत का? ठीक आहे, दुसरा हॉल बघू. अगदी नाही जमलं ना, तुमच्या सोसायटीवर एक मांडव घाला आणि लग्न लावा. छान. शेवटी काय, दुकाना बोलवायचंय, जेवायला घालायचंय, पण वातावरण पवित्र ठेवणं हे महत्वाचं आहे. खरंय खरंय, खूपच छान सांगितलं सर तुम्ही. अक्षतांचं महत्व आज ह्या लोकांपर्यंत या माध्यमातून पोहोचलेलं आहे. तांदूळ यामध्ये इतकी ताकद आहे ना की खूप पूर्वीपासून पूजेमध्ये, प्रत्येक शुभ कार्यामध्ये मंत्र अक्षता ह्या वापरल्याच जातात. अगदी सरांनी जसं सांगितलं की लग्न कार्यामध्ये मंत्राक्षता ह्या टाकल्या गेल्या पाहिजे. विदर्भ साईडला जर तुम्ही गेलात ना, तर लग्न लागल्यानंतर सुलग्न हा एक प्रकार असायचा की नवरदेव नवरीला स्टेजवर उभं केलं जायचं किंवा खुर्च्यांवर बसवलं जायचं आणि प्रत्येक जण येऊन तिथे त्यांच्या डोक्यावर अक्षता टाकायचे. तिथे गुरुजी उभे असायचे, ते त्यांच्या हातात अक्षता द्यायचे, ते दोघांच्याही डोक्यावर अक्षता टाकायचे आणि त्यांचे डोके एकमेकांना लावायचे. अशा तऱ्हेने सुलग्न लावलं जायचं. या सगळ्या अक्षतांच्या याच्यामुळे काय व्हायचं, तर तिथली निगेटिव्ह एनर्जी कोणाच्याही पायाने आली असेल, विचारांनी आली असेल, तर ती सगळी निघून जायची आणि वातावरण पवित्र राहायचं. पण आज आम्ही ह्या सगळ्या गोष्टी बंद करत चाललेलो आहोत, तर ह्या नक्की आपण फॉलो करायला पाहिजे. तांदूळाचं एक वेगळं वैशिष्ट्य मी असंही तुम्हाला सांगेन ना, तांदळाच्या पिकाचा, तांदूळ या धान्याचा आपण एक वेगळ्या तऱ्हेने अभ्यास जर केला ना, तर असं लक्षात येतं की तांदूळ एका ठिकाणी पेरल्या जातात. पेरल्यानंतर ते अंकुरतात आणि त्याला अंकुर आल्यानंतर ते तिथून काढून त्याची लावणी केल्या जाते. आता असं जर तुम्ही बघितलं तर मुलगी ही एका घरात जन्म घेते. ती ज्या घरात जन्म घेते तिथेच ती पूर्ण वेळ राहत नाही. नंतर तिचं लग्न होते आणि लग्न झाल्यानंतर ती दुसऱ्या घरामध्ये जाऊन तिथे आपला संसार फुलवते. तर अशा तऱ्हेने हे अक्षत टाकणं हे तांदूळाचं महत्व आहे. आपण म्हणू की आपलं सुद्धा सगळ्यांचं जीवन त्या ठिकाणी अंकुरत असतं, तर ते त्याच्याच तऱ्हेने अंकुरत राहावं, बहरत राहावं, फुलत राहावं. म्हणून आपण ह्या मंत्राक्षता टाकूया, वातावरण पवित्र करूया आणि आनंदाने जगूया. मांडव लागणे हा प्रकार आपल्याला यानंतर कधीच अनुभवायला येणार नाही. निगेटिव्ह शक्ती सगळी दूर गेलेली असणार आहे. मग करूया ना प्रयत्न. चला, तुम्हा सगळ्यांना या प्रयत्नांसाठी खूप खूप शुभेच्छा.